अंदर क्या है, आज बाहर क्या है, अंदर क्या है बाहर क्या है, राज ये खोलना चाहती है पब्लिक है, सब जानना चाहती है पब्लिक है। नमस्कार मित्रांनो, पार्श्वभूमी डिजिटलच्या पब्लिक सब जानना चाहती है या विशेष मुलाखतीमध्ये मी आपला स्वागत करतो। आज जे पाहुणे आपल्या सोबत आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंठ्याचे सभापती, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती, शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख आसाराम जिजाभाऊ बोराडे उर्फ ए.जे. बोराडे, ए.जे. पाटील हे आज आपल्या सोबत आहे। नमस्कार साहेब। नमस्कार। पार्श्वभूमी डिजिटलच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, असे अनेक इंटरव्ह्यूज पार्श्वभूमी डिजिटल आपल्या समोर घेऊन येणार आहे। तर आत्ताच यूट्यूबवर पार्श्वभूमी डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा। चला सुरू करूया। साहेब, आपण राजकारणात कसे आले? मी विद्यार्थी कार्यकाळापासून आणि विद्यार्थी दशेत असल्यापासून कॉलेजला असतानाच हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन मला विचार खूप बाळासाहेबांचे भाषण कॉलेज जीवनापासूनच जरा मला छंद होता आणि ते मी कॉलेज जीवनात शिक्षण घेत असताना मी बाळासाहेबांची भाषणं ऐकायचो आणि भाषणं ऐकत मी जरा प्रभावित झालो आणि मला असं वाटलं की आपणही की काही युवा त्यावेळेस विद्यार्थी सेना होती आमची। मग एक विद्यार्थी ग्रुपची कॉलेजच्या सगळे विद्यार्थी ग्रुप होते आणि राज ठाकरे काही बाळासाहेबांना सोडून गेले नव्हते। विद्यार्थी सेनेचे राज ठाकरे प्रमुख होते तेव्हा मग आम्ही विद्यार्थी सेनेतच प्रवेश झाला। विद्यार्थी सेनेचे एक तालुका संघटक म्हणून माझ्यावर जबाबदारी आली आणि तेव्हापासून 1988-89 पासून मग ते विद्यार्थी सेनेची जबाबदारी, मग विद्यार्थी सेनेचं काम करत असताना नंतर मग शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी आली, उपतालुका प्रमुख म्हणून जबाबदारी आली, नंतर उपजिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी आली आणि नंतर आता एक 14 ते 15 वर्षापासून शिवसेनेनं जिल्हा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली। 14-15 वर्षापासून जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेच्या या जिल्ह्यात काम केलं मी। जिल्हा परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत आपण विजयी झाले, याबद्दल काय म्हणाल? काय झालं, ती निवडणूक फार मजेदार झाली माझ्या अनुभवासाठी। ती निवडणूक अशी झाली की आमचेच एक परिवारातले मेंबर होते, एक बोराडे परिवारातले, ते त्यांचं दुःखद निधन झालं आणि ती निवडणूक ते बाबासाहेब बोराडे, ती निवडणूक मला नाविलाजानं पोट निवडणूक मला लढावं लागली। ती निवडणूक फक्त खाली 2 पंचायत समित्या नव्हत्या, एकच जिल्हा परिषद निवडणूक होती। ती जिल्हा परिषदची एक निवडणूक अशी लढली मी की ती मिनी विधानसभा झाली माझी। मिनी माझ्या दृष्टीनं मिनी विधानसभा कशी झाली ती मजेदार उदाहरण सांगतो मी। सर्व पक्ष एक झाले तिथे, सर्व पक्ष एक झाले आणि त्यावेळेस बीजेपी, शिवसेना आणि बीजेपी आम्ही एकत्र होतो। म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी हे तर सगळे त्यावेळेसच्या विरोधात होतेच, परंतु अंडरग्राऊंड भाजपचे विद्यमान आमदार लोणीकर त्याचे कार्यकर्ते ते विरोधात, म्हणजे आमचे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आम्हीच ती निवडणूक लीड केली आणि अशा पद्धतीनं ती मिनी विधानसभेचीच निवडणूक झाली। फक्त माझी एकट्याचीच निवडणूक होती, ती खाली कोणी उभा नव्हतं पंचायत समितीला। जिल्हा परिषदची एकटाच सदस्य म्हणून निवडणूक होतो, पण ती निवडणूक अशी झाली की त्या निवडणुकीत मुस्लिम समाज असतील, दलित समाज असतील, ओबीसी समाज असतील, या सर्व समाजानं ती निवडणूक माझी हातात घेतली, डोक्यावर घेतली आणि प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं मला। असे म्हणतात की सभापती पदावर असताना आपली जी नाळ होती जे ती ग्रामीण भागाशी चांगली जोडली गेली, याबद्दल काय म्हणाल? काय झालं, मी तर ग्रामीण कार्यकर्ता आहे। ग्रामीण ह्या राजकारण समाजकारण करत असताना माझी ग्रामीण प्रश्न, ग्रामीण कार्यकर्त्याची फौज ही फार मोठ्या प्रमाणात माझ्याकडे आहे। ग्रामीण कार्यकर्ते फार चांगल्या पद्धतीने काम माझ्याबरोबर करतात गेल्या 20 वर्षापासून।
आणि मी तर पंचायत समितीलाही माझी मिसेस सभापती उपसभापती होत्या आणि मी सभापती इकडे होतो मार्केटला. त्याच्यानंतर जिल्हा परिषदलाही शिक्षण आरोग्याचं सभापती म्हणून काम केलं. पण जिल्हा परिषदला काम करत असताना मी खूप या जिल्ह्यात जिल्ह्यात त्या पदाला न्याय देण्याचं काम प्रचंड चांगल्या पद्धतीने केलं. मी तर असं म्हणेल की याच्या अगोदरही कोणा सभापतीने केलं नसेल आणि याच्या पुढेही कोणी करणार नाही. त्याचं कारण असं आहे की माझ्या डोक्यात अनेक कल्पना होत्या. अनेक विविध विषय माझ्या डोळ्यासमोर होते. शिक्षणाचा अनुशेष या ठिकाणी जिल्ह्याचा बाकी होता. आरोग्याचा विषय मोठ्या प्रमाणात माझ्या पुढे आव्हान होतं काम करण्याच्या दृष्टीनं आणि जिल्हा परिषदला पूर्ण हे दोनच खाते असे आहेत की एकीकडं 10,000 कर्मचारी माझ्या हाताखाली होते. ते म्हणजे DHO पासून तर BO पर्यंत सगळे 10,000 कर्मचाऱ्याच्या शिक्षक आणि इतर सर्व BO असतील हे सगळे 10,000 कर्मचारी त्या संस्थेत माझ्याकडे होते. 10,000 कर्मचाऱ्याकडून चांगल्या पद्धतीने हे जिल्ह्यात काम करून घ्यायचं आणि कशा पद्धतीने जिल्हा पुढे न्यायचा हे चांगलं काम करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. म्हणून मी ती शिक्षण आणि आरोग्य सभापती असताना काम करण्याचं फार चांगलं काम या ठिकाणी कुणी या 40 वर्षाच्या कार्यकाळात कोणीच करू शकलं नाही. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी 2 गोष्टी या ठिकाणी देतो. आमच्याकडं 40 PSC होत्या जिल्ह्यातल्या. कोणी मुख्यालयाला डॉक्टर राहत नव्हता, मेडिकल ऑफिसर. मी तिथे त्यांची व्यवस्था नियोजन करून त्यांना मुख्यालयाला राहण्याची सक्ती केली आणि ते मुख्यालयाला थांबविलं. एक भाग. दुसरी ठिकाणी शिक्षणाचं सांगायचं झालं तर या 8ही तालुक्यात मी पारत पासून तर थेट इकडं घनसावंगीपर्यंत आणि इकडं आमचा टोकाचा मंठा येतो पूर्ण लोणारला बाउंड्री असे 8ही तालुक्यात मग ई लर्निंग मधून लोकसभागातून चळवळ उभा केली. विद्यार्थी प्लस पालकाच्या बैठका घेऊन त्या ठिकाणी लोकवर्गणी जमा करून ई लर्निंग मध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं. ई लर्निंग एका ठिकाणी मी टार्गेट देऊन टाकलं BOला किंवा नाही 200 आपण शाळा ई लर्निंग केल्या पाहिजे. कोणताही ग्रामीण भागातला मोठा माणूस गावातला तो त्याच्या मुलाला चांगलं शिक्षण देतो, तो बाहेर पाठवतो. पण तुम्ही छोटे शेतकरी आहेत, लहान आणि तुमची परिस्थिती नाही, तुम्ही किंबहुना जो हमाली करणारा माणूस आहे तो सुद्धा मी डोळ्यासमोर ठेवून काम या ठिकाणी केलं आणि त्याच्या मुलाला कसं आपल्याला न्याय देता येईल. आणि जिल्हा परिषद शाळेबद्दल जो गैरसमज झालेला आहे जनसामान्य जिल्ह्यातील लोकांचा आणि शेतकऱ्याचा तो विश्वास कसा निर्माण होईल आणि जिल्हा परिषद शाळाच किती चांगल्या आहेत हे दाखविण्याचं काम सुद्धा मी माझ्या त्या पदाच्या माध्यमातून केलेलं आहे. शिवसेना पक्षाचा आपण जिल्हा प्रमुख हा. या पदाचा काम करण्याचा आपला अनुभव कसा? काय झालं, मी सुरुवातीलाच विद्यार्थी कार्यकाळापासून एक समाजकार्याची आवड होती मला प्रचंड. समाजकार्याची आवड असल्या कारणानं मी शिवसेनेशी जुटल्या गेलो. शिवसेनेचे सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांच्या विचाराशी जुळल्या गेलो आणि फुल स्वतःला झोकून दिलं. म्हणजे काही पाहिलं नाही मी, म्हणजे स्वतःचं काही घर पाहिलं नाही, परिवार पाहिला नाही. त्याच्या पुढे जाऊन संघटनेला कसं न्याय देता येईल त्या पद्धतीनं संघटनेला आपण न्याय दिला पाहिजे. आपण पदावर काम करतो त्या पदाला न्याय दिला पाहिजे अशा पद्धतीनं काम करण्याचं या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलं. कळतं, मग संघटन उभा केलं. एक युवकांची फळी मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात निर्माण झाली. त्याचा फायदा आमच्या सर्व खालच्या टीमला झाला. त्याचं उदाहरण द्यायचं झालं, जिल्हा परिषद मोठ्या प्रमाणात मला आव्हान असताना सुद्धा या मतदारसंघात या भागात भाजपचं आव्हान होतं, राष्ट्रवादी काँग्रेसचं आव्हान होतं, हे सगळं आव्हान आमच्या पुढे असताना सुद्धा पण माझं संघटन चांगलं असल्या कारणानं, एक चांगली कार्यकर्त्याची फौज माझ्याकडे असल्या कारणानं, चांगले कार्यकर्त्याचे मावळे असल्या कारणानं ही फौज याला कुठंतरी पदावर बसवलं पाहिजे, याला कुठंतरी त्या संस्थेत न्याय दिला पाहिजे. म्हणून मी काय केलं, आमच्या खालच्या टीमला सगळ्या मग नगरपंचायत असन, काही नगरपंचायतला काही नगराध्यक्ष झाले, नगरसेवक झाले, पंचायत समितीला कोणी सभापती झाले, कोणी उपसभापती झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले, पंचायत समितीला सदस्य झाले, सभापती झाले. अशी जी खालची टीम आहे आमची त्या पद्धतीने मला त्याला चांगला न्याय देता आला
आणि संघटन वाढविण्याच्या दृष्टीनं, या भागाला न्याय देण्याच्या दृष्टीनं, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं अत्यंत खालच्या टीमनं माझ्या चांगलं काम केलं. विश्वासाला इतर पक्षापेक्षा विश्वासाला पात्र असणारी टीम, माझ्याकडे एक मोठ्या प्रमाणात फौज असल्या कारणानं या ठिकाणी मी ते काम करू शकलो. आपल्या बोलण्याप्रमाणे हे स्पष्ट आहे की आपलं जे प्रवास आहे ते शिवसेना सोबतचा खूप मोठा प्रवास आहे. खूप खूप मोठा. तर या अगदी. प्रवासा दरम्यान हो. अशी कोणती आठवण जी नेहमी आपल्याला एक महत्वाची वाटते, असं काय प्रसंग, असे काय अनुभव आपले? एक प्रसंग असा होता की ज्यावेळेस सगळी टीम चांगल्या पद्धतीनं कुठेतरी न्याय द्यायचं वाटलं होतं किंवा नाही, घडामोडीत कधी आम्हाला अपेक्षाप्रमाणे नाही मिळालं काही, तरी काही आम्ही कुठं निष्ठा ही आमची कुठेही काही हे झाली नाही. निष्ठेनंच आपण आज नाही मिळालं तर उद्या मिळेल ह्या अपेक्षेनंच सतत आम्ही मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला आम्ही. आणि कोणती अशी आठवण जी नेहमी आपल्या आठवणीत राहते शिवसेना सोबत काम करताना आतापर्यंतच्या या एवढ्या वर्षामधला जो प्रवास आहे आपला, तर त्यामधला कोणता असा अनुभव, कोणती अशी आठवण जी आपल्याला नेहमी आपल्या आठवणीत आहे? नाही, नेहमी उद्धव साहेबांचं बाळासाहेबांना खूप बाळासाहेबांना भेटण्याचे योग मला आले आणि बाळासाहेबांना जेव्हा जिल्हा प्रमुख म्हणून मला वर मातोश्रीला बोलवलं, तर बाळासाहेबांचा शब्द मला काय माझ्या हृदयात तो आजही आठवतो. दोन्ही माझ्या पाठीवर हात ठेवून बाळासाहेब मला बोलले होते तेव्हा. कमी थोडं का उशिरा उठेल, म्हणजे निष्ठावंताला माझा माझा आशीर्वाद निष्ठावंत शिवसैनिकाला आहे. आणि हा शब्द जो निष्ठावंत माझा शिवसैनिक आठवून ठेवतो, तो तो कधीच त्याला काही कमी पडणार नाही. आणि तो एक दिवस एक लोकनेता झाल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेबांचे शब्द मला कायम ते माझ्या हृदयात येते की बाळासाहेब मला म्हणले, तू तू तुझ्याबद्दल मी ऐकतो, तुझ्याबद्दल जी माहिती घेतली मी उद्धवजीकडून, मला कारण उद्धवजीच घेऊन गेले होते बाळासाहेबाला भेटायला, चल वर तुला बाळासाहेबाला भेटायचं. मग 2 मिनिटात इथलं संघटन आणि इथलं काम करत असताना उद्धवजीनं सांगितलं बाळासाहेबाला की हे मुलगा चांगला आहे, ऍक्टिव्ह आहे, शिकलेला आहे, तो शिकलेला आहे आणि त्या भागात संघटन वाढवण्याची याची पात्रता आहे. बाळासाहेबांना चांगलं मजेत माझ्या संग गप्पा मारल्या 2-5 मिनिट आणि बाळासाहेब आणि सांगून टाकलं सर की अशा निष्ठावंत पोराला जरा उद्धव यांना जरा चांगलं लिफ्ट दे आणि चांगलं पुढं कर. ते शब्द कायम बाळासाहेबांचे माझ्या काम करत असताना लक्षात आहे आणि त्याची पावती मला इतकी ह्या उमेदवारीच्या माध्यमातून मातोश्रीनं दिलेली. परतूर मंठा हे विधानसभा जे क्षेत्र आहे ते परंपरेने आतापर्यंत काँग्रेसकडे आहे. आता यावेळेस महाविकास आघाडी झालेली आहे, तर ही जागा आपल्याला, किंवा जर सांगायचं गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे, ती भेटलेली आहे, तर ही कशी मिळाली? याचं काय माहितीये का, आता म्हणजे खरं तर काँग्रेसचं पारंपरिक जागा ऐका, ही ऐका, आपल्याला ऐका. भेटली. अगदी अगदी बरोबर आहे तुमचं. खरं तर हेच तर महत्वाचं आहे. जो प्रवास माझा आहे मातोश्रीला, आणि मातोश्रीला माझा जो प्रवास माहिती आहे, एक निष्ठावंत कडवट शिवसैनिक आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून हे शिवसैनिक काम करतो आणि मातोश्रीची एक निष्ठा आहे. तर ह्या कार्यकर्त्याला, ह्या पदाधिकाऱ्याला कुठेतरी न्याय दिला पाहिजे, म्हणून ह्या जागेसाठी मातोश्रीनं प्रतिष्ठा केलेली आहे. आणि मला न्याय देण्याच्या दृष्टीनंच अत्यंत ज्या राज्यात ज्या 4-8 जागा ज्या होत्या प्रतिष्ठेच्या मातोश्रीच्या, त्यापैकी माझी एक जागा होती माझ्यासाठी, आणि माझ्यासाठीच म्हणेन मी की प्रतिष्ठा आदरणीय उद्धवजी साहेबांना केली की काही होईल, पण ही तुझी जागा आम्ही ह्या जागेच्या बदल्यात आम्ही दुसऱ्या 4 जागा देऊ राज्यातल्या, पण तुझी जागा तुझ्यासाठी आम्ही घेणारच आहोत. आम्हाला तुला न्याय द्यायचा. तू गेल्या अनेक वर्षापासून कार्यकर्ता म्हणून आमचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करतो, म्हणून ह्या जागा एक प्रतिष्ठा करूनच घेतली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. या विधानसभा क्षेत्रातली जे तिकीट जे आहे हो. ती कोणाला भेटणार यावर खूप वॉच होता की हे हो. कोणाला भेटणार आहे. ही जेव्हा सीट आपल्याला डिक्लेअर झाली की आपण इथून उमेदवार राहणार आहेत आघाडीचे, यानंतर कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांची काय प्रतिक्रिया होती? नाही, कुटुंबातल्या सदस्याला सर्व आणि आमच्या सर्व टीमला कार्यकर्ते जे पदाधिकारी आमचे
कुटुंब प्लस सगळे कार्यकर्ते आमचे आणि पदाधिकारी यांना सगळ्यांनाच असं वाटत होतं, भाऊ आपल्याला आता किती वर्षे तुम्ही विधानसभा लढणार नाहीत, किती वर्ष आपल्याला थांबायचं, किती वर्ष मातोश्री आपली दखल घेणार नाही, मातोश्री आपल्याला न्याय देणार का नाही, हे थोडं सगळ्यांनाच कार्यकर्ते पदाधिकाऱ्याला चिंता वाटत होती. परंतु जेव्हा मी आणि पक्षप्रमुख आमचे आणि आमचे सर्व नेते, या मतदारसंघाचे आमचे लाडके खासदार संजय जाधव साहेब आणि यांनीच कार्यकर्त्याला बैठका घेऊन 2-3 वेळा सांगितलं, आमचे संपर्क प्रमुख असतील, घुसाळकर साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, ह्या सर्वांनी आमच्या पदाधिकाऱ्याच्या बैठक घेऊन विश्वास या ठिकाणी दिला की बाबा तुम्ही काही चिंता करू नका, ह्या आघाडीत काही होईल पण तुमची सीट आम्ही तुम्हाला देऊ, असा विश्वासच आम्हाला अगोदर मिळाला होता. त्या दृष्टीने आम्ही त्या पद्धतीने प्लॅन करून कामाला लागलो होतो. साहेब, परतूर मंठा विधानसभा क्षेत्रातला एक मोठा नाव सुरेश शेठ जेथलिया, हे पण अपक्ष उमेदवार म्हणून या क्षेत्रातून ते उभे आहेत. तर यावर आपली काय प्रतिक्रिया? याचा आपल्याला फायदा होईल का नुकसान? नाही, याचा तर आमच्यावर काही परिणाम होणार नाही या बंडखोर उमेदवारीचा. त्याचं कारण असं आहे की गठबंधन म्हणून, महाविकास आघाडी म्हणून अनेक आम्ही मिटिंगा केल्या होत्या या भागात. तर जेथलियाजींना जाहीर केलं होतं की ह्या महाविकास गठबंधन आघाडीत कोणालाही सीट सुटो आम्ही त्याच्याबरोबर राहू. हा मेसेज अगोदरच आम्ही मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या संदर्भात दिला होता ह्या सगळ्या दोन्ही तालुक्यात. म्हणून ही जी बंडखोरी झालेली आहे जेथलियाजींची, ही लोकांना काही योग्य वाटत नाही. ती बंडखोरी, लोक त्यांना प्रतिसाद देत नाहीत आणि लोक त्यांना जेव्हा ते लोकांना भेटतायत प्रचाराच्या निमित्तानं, मतदान मागण्यासाठी गावागावात जातात, तेव्हा लोक त्यांना डायरेक्ट बोलू लागलेले आहेत की तुम्ही बंडखोरी करणं योग्य नाही, तुम्ही महाविकास आघाडीमध्ये राहायला पाहिजे होतं, तुम्ही बंडखोरी केली याचा अर्थ तुम्ही लोणीकरला आले आहेत का, लोणीकरचं तुमचं काही मिलीभगत आहे का, तुम्ही कशासाठी बंडखोरी केली, हे डायरेक्टच मतदार त्यांना जेथलियाला बोलतात. आता लोक गावोगावात बोलतात जाऊन, जेव्हा ते लोकांकडे जातात तेव्हा. तसे ते मित्र पक्षातले आपले सहकारी समजा, तर या आपली उमेदवारी जेव्हा डिक्लेअर झाली किंवा त्यांनी फॉर्म भरला, त्यानंतर आपण किंवा पक्षातले जे वरिष्ठ आहे त्यांनी जे बंडखोर उमेदवार त्यांची मनधरणी म्हणजे भेटून काय चर्चा वगैरे काय झाली होती का? नाही, ते आता मी सांगतो तुम्हाला. जेव्हा त्यांना माझी महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केल्या मी माझ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन जेथलियाजींच्या घरी गेलो. घरी घेऊन त्यांना म्हणलं, आशीर्वाद द्या तुम्ही मला, तुम्ही मी सोबत गेल्या अनेक दिवसापासून काम केलेलं आहे, तुमच्यासाठी मी 1-2 विधानसभेलाही तुम्हाला मदत केलेली आहे आणि 2 विधानसभेला मी तुमच्या सोबत होतो. तुम्ही आता महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून तुम्ही मला सहकार्य करा, आशीर्वाद द्या आणि माझ्यासोबत राहा. अशा सर्व कार्यकर्त्याला घेऊन त्यांच्या घरी घेऊन मी त्यांना विनंती केली. परंतु त्याचं काही मला वाटलं नाही, त्यांनी काही त्याच्या आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही. म्हणून मग वरच्या लेवलला प्रयत्न झाले, वरच्या लेवलला बोलण्यात पण आलं त्यांना. मग वडेट्टीवार असतील, नाना पटोलेजी असतील, उद्धव साहेबापर्यंत मी हा विषय गेला आणि वरच्या लेवलला प्रयत्न झाला. परंतु त्याने असं ठरवलं की मला उभा राहायचं म्हणजे राहायचंच. मग उभा राहायचं कशासाठी? तर आता परतूर विधानसभा मतदारसंघात अशी चर्चा आहे, लोक खाजगीत बोलतायत, ग्रामीण भागात एक मारुतीचा वटा असतो, तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, पण ते मारुतीच्या वट्यावर लोक गप्पा मारीत बसतात किंवा हे जेथलियानं काय केलं असतं, जेथलियाजीने किंवा जेथलियाजीने बबनरावची काय मिलीभगत आहे का, एकाने नगरपालिका वाटून घ्यायची, एकाला विधानसभा घ्यायची, असं या दोघांचं ठरलंय का? आणि या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुद्धा जेथलियाजी जेव्हा पंजावर लढत होते तेव्हा 6 दिवस प्रचार बंद केला होता जेथलियाजीने. मग याची चर्चा मोठ्या प्रमाणात आता रंगते, आम्ही फिरतो लोकांकडं, असाही भाग आहे. म्हणजे हे दोघं आतून मिळालेलेच आहेत. तिसरा कोणी उमेदवार आला की हे दोघांना वाटतं की तिसरा उमेदवार कोणी येऊच नाही, आला तर समजा मग आपलं राजकारण संपुष्टात येईल का काही, असं काही या दोघांनाही वाटतं. त्यामुळे हे चालू आहे. एकीकडे 4 वेळेस निवडून आलेले विद्यमान आमदार, दुसरीकडे मित्रपक्ष काँग्रेसचे आता स्वतंत्रपणे जे लढत आहे ते एक उमेदवार,
अशा या तिरंगीत जी लढाई होणार आहे, तर हे आता नेमकं कोणत्या मुद्द्यावर ही लढाई होणार आहे आणि विजयाचं मंत्र काय असणार आहे? आमचं तर काय आता वचननामा तुम्ही पाहिला असाल पक्षाचा. महायुतीनं वचननामा हे अत्यंत शेवटचा वर्ग डोळ्यासमोर ठेवून, शेवटचा शेतकरी डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे. की त्याच्यात मग बेरोजगारीपासून तर महिलाच्या प्रश्नापासून आरोग्याचे विषय आहेत, शिक्षणाचा विषय आहे. अत्यंत एकूण 5 मुद्द्यावर महाविकास आघाडीचा वचननामा सामान्य मनुष्य डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे. आणि हा वचननामा घेऊनच आम्ही लोकांसमोर जातोय आणि त्याच्या पुढे जाऊन या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून मी ज्या ठिकाणी काम केलेलं आहे या मतदारसंघात, त्या कामावर माझा प्रचंड विश्वास आहे. म्हणून चांगल्या पद्धतीने ही निवडणूक आम्ही लीड करतोय. याच्यात मला तीळ मात्र शंका नाही. मागे काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील हा. यांनी विशेष करून मंठा परतूर विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही आमचा एक उमेदवार देऊ, असं त्यांचं स्टेटमेंट होतं. नंतर अचानक त्यांनी ती माघार घेतली. तर यावर आपलं काय भाष्य राहील? नाही, मला त्याच्यावर काही बोलता येणार नाही. हा जरांगे पाटलाचाच निर्णय आहे. आणि पाटलानं एक मतदारसंघाचा निर्णय तो केलेला नाही. पूर्ण महाराष्ट्रातच पाटलानं निर्णय केलाय. माणसं कुठेही महाराष्ट्रात पाटलानं उभी केलेली नाहीत. आणि जो निर्णय झाला तो पूर्ण महाराष्ट्राबद्दलच झालेला आहे पाटलांचा. आताच आपल्याकडे लोकसभा इलेक्शन झाले. तर लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटण जे होतं, हो. तसंच येणाऱ्या या विधानसभा क्षेत्रात त्याचा इफेक्ट येईल का? आपल्याला काय वाटतं? 100% येईल असं वाटतं मला. त्याचं काही म्हटलं तर ह्या मतदारसंघात टक्केवारीमध्ये मराठा मतदाराची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळं मराठा समाजाचा आणि इतर ओबीसी समाज मला अगोदरच जुटल्या कारणानं दोन्ही समाजाचा ह्या मोठ्या प्रमाणात, माझ्याबरोबर मुस्लिम समाजाची फार मोठी टीम आहे, दलित समाजाची फार मोठी टीम आहे, पदाधिकारी आहेत. मुस्लिम समाजाचा आम्ही नगरपालिकेला उपाध्यक्ष केलेला आहे. ह्या समाजाचा सगळे घटक जे समाज आहेत, यांचा मोठ्या प्रमाणात मला या निवडणुकीत मोठा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. या मतदारसंघाला मोठे मंत्रीपद भेटलेले आहे पूर्वीमध्ये. हो. तर त्याचा मतदारसंघाला पाहिजे तसा उपयोग, फायदा झाला की नाही झाला? आपल्याला काय वाटतं? नाही, अजिबात झालेला नाही मतदारसंघाचा फायदा. मतदारसंघात एवढं मोठं पाणी पुरवठ्याचं खातं असताना सुद्धा लोणीकरांनी या ठिकाणी चांगले मोठे प्रकल्प तर आणलेच नाही, उद्योग तर आणलेच नाही. किंवा तर लोणीकरांना फार चांगलं मतदारसंघ एक मराठवाड्यात एक चांगला विधानसभा पॅटर्न किंवा आयकॉन म्हणून आपण त्याला चांगला उभा करता आला असता. पण ते अपयशी ठरले. त्याच्यात माझ्या दृष्टीनं अपयशी हेच ठरले की ते पाणीपुरवठा सारखं खातं महत्वाचं असताना चांगली गावाची गावं चांगल्या योजनातून त्यांना एकदम राबवता आल्या असत्या, करता आल्या असत्या, या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलता आला असता. परंतु त्याने ते काहीच केलेलं नाही. उलट ते काय केले माहितीये का? कोण्या चक्करमध्ये अडकले. ते पाणी पुरवठा मंत्री असताना माया किती जास्तीत जास्त पैसा जमा करता येईल याच्या पाठीमागे लागले. स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल याच्या पाठीमागे लागले. इतकी मुख्यमंत्र्यांना त्यांना त्यावेळेस मला असं वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा पाणी पुरवठा खातं यांच्याकडे होतं, लोणीकराकडे. वॉटर ग्रिड सारखी योजना आणली, त्याच्यावर 610 कोटी रुपये खर्च केला या परतूर विधानसभा मतदारसंघात. पण कुठेही कोणाला पाणी मिळालेलं नाही. ते वॉटर ग्रिड योजना पूर्णपणे फेल ठरली, अपयशी ठरली. शासनाचा पैसा पूर्णपणे फालतू खर्च झाला आणि हे टक्केवारी घेण्याच्या चक्करमध्ये ती योजना त्यांनी अंमलात आणून सोडून दिली. 8-10 वर्ष झालं ती योजना लॉन्च होऊन, तरी ती कुठल्याही गावा वाड्या तांड्याला पाणी मिळालेलं नाही. अशा पद्धतीनं माझ्या दृष्टीनं लोणीकर पूर्णपणे मंत्रिपदाच्या कार्यकाळात अपयशी ठरलेले आहेत. या मतदारसंघाला ते न्याय देऊ शकले नाही. ह्या मतदारसंघात त्यांनी पिठाची गिरणी सुद्धा टाकलेली नाही लोकांसाठी, असं माझं वैयक्तिक मत आहे. आपल्याला काय वाटतं? सबका साथ सबका विकास ही घोषवाक्य इथे सार्थ झाला आहे का? नाही, आमच्या दृष्टीनं आम्हाला तर आत्मविश्वास आहे की ह्या भागात, ह्या मतदारसंघात
प्रचंड लोकांची आम्ही ज्या गावोगाव फिरतो गेल्या 15 दिवसापासून 20 दिवसापासून प्रचाराच्या निमित्तानं लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्हाला प्रचंड रात्री 11-11 वाजले तरी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. लोक बोलून दाखवतात की आता तुमच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही तुमच्यासारख्या माणसाची आम्ही वाट पाहतो की ज्याने चळवळीत काम गेल्या अनेक वर्षापासून काम केलंय, ज्याला शेतकऱ्याची जाण आहे, ज्याला कामगाराची जाण आहे, जे शेवटच्या वर्गाला मदत करणारा माणूस आहे, सुखादुखाला धावून येणारा माणूस आहे. तुमच्यासारख्या माणसाची या मतदारसंघाला गरज होती. आता पर्याय म्हणून आम्ही तुम्हाला साथ देऊ, अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळतोय. एक फायर राऊंड घेऊ आपण. हा. आपले आवडते कोण आणि का? बाळासाहेब ठाकरे की नरेंद्र मोदी? आवडते कोण आणि का? आमचे आवडते बाळासाहेब ठाकरे. का? ते का? तर आपल्यालाही कल्पना आहे बाळासाहेब ठाकरेंचे विचार. त्यांच्या विचारांना प्रेरित होऊनच मी हे समाजकारण राजकारणात आलेलो आहे. त्यांचे विचार माझ्या कॉलेज जीवनापासूनच त्यांच्या विचाराशी मी जोडलेलो आहे. त्यांच्या विचाराशीच माझी वाटचाल पुढे गेलेली आहे. आणि बाळासाहेबांचं जे प्रेम सर्वाबद्दल होतं, हिंदुत्ववादी प्रेम होतं आणि जे लोकाला न्याय देण्याचं जे त्यांचे योगदान होतं, तसं मला तरी वाटतं कोण्या राजकीय नेत्याचं नसल आतापर्यंत. जे बाळासाहेब वागले जेव्हा बोलायचं एक आणि करायचं एक, अशी काहीच भाषा त्याची नव्हती. जे बोलायचं तेच करायचं. जो शब्द दिला तो अंतिम शब्द. त्या शब्दाचा कधी त्याने ते काय होईल पुढं काय नाही त्याचा कधी विचार केला नाही. शब्द कधी दिलेला परत घेतला नाही. हे बाळासाहेबाच्या एक महत्वाचा विषय आहे बाळासाहेबाबद्दल. उद्धव ठाकरे की शरद पवार? म्हणजे आवडते कोण आणि का? उद्धव साहेब. मी पक्षाचं काम करणार आहे. माझ्या दृष्टीने उद्धव साहेबच आहेत. आणि शरद पवार साहेबाबद्दल तेवढाच आदर माझ्या मनात आहे की जे एक शेतकरी नेता म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नाला जाण असणारा माणूस, महाराष्ट्रात शेतकऱ्यासाठी काही करणारा माणूस म्हणून शरद पवार साहेबाबद्दल तेवढाच आदर माझ्या मनात आहे. आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, मी त्यांचा कार्यकर्ता असल्या कारणानं उद्धवजी बद्दल सुद्धा त्याच्या पुढे जाऊन माझ्या मनात आदर आहे. आणि त्यांच्याबद्दलही सांगता येईल मला आणखी काही. राजेश टोपे किंवा रावसाहेब दानवे पाटील, नाही, कोण आवडतं आणि का? आता हे दोन्ही प्रश्न तुम्ही मला आता असे विचारतायत. आता हे दोन्ही प्रश्नाचं मी ते आपण मी विचारत नाही, जनतेचे प्रश्न आहे, जनता सब जानना चाहती है. हा नाही, हे आता कसं आहे माहिती आहे का, राजेश टोपे साहेबाचं एका विशिष्ट वेगळ्या पद्धतीनं काम आहे त्यांचं. रावसाहेब दानवे पाटील या ठिकाणी केंद्रीय मंत्री असताना त्यांनी ह्या मराठवाड्यासाठी जिल्ह्यासाठी पक्ष भाजपचा बी असला त्याचा. तर रावसाहेब दानवे पाटलानं काय आपल्या मराठवाड्याला आणि आपल्या जिल्ह्याला काय देता येईल याच्यावर त्यांनी काम केलं. जेव्हा एखाद्या माणसाला एक उंचीवर काम करायची संधी मिळते तर त्या माणसाला कोणालाही वाटतं की आपण भूमिपुत्र कुठले आहोत आणि आपल्या भागाला कसा न्याय देता येईल देशात. आणि देशातली सर्वात महत्वाची संधी रावसाहेब पाटलांना या ठिकाणी दानवेदादांना मिळालेली होती की आपण केंद्रीय मंत्री म्हणून, आणि ते बी महत्वाचे 2 खाते. रेल्वे खातं अत्यंत महत्वाचं आहे आपल्या दृष्टीनं आणि या राज्याच्या दृष्टीनं. रेल्वे खातं सारखं कोळसा असेल, दोन्ही खाते ह्या राज्यातले आपल्या मराठवाड्यातल्या माणसाला मिळणं म्हणजे मराठवाड्याचं भाग्य समजतो मी. ते पक्ष कोणी असो किंवा आमचे विरोधक असो, पण हे ह्या पदावर काम करत असताना आपल्या भागात रावसाहेब दानवेनं त्या दोन्ही पदाच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली. राहिला दुसरा पार्ट आता राजेशजी टोपे साहेबाचा. राजेशजी टोपे साहेब अत्यंत बुद्धिजीवी इंजिनियर माणूस आहे. एक दांडगा वडिलापासून वारसा पुढे नेण्याचं काम राजेश टोपे या ठिकाणी करतायत. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून या जिल्ह्यात फार मोठं योगदान आहे. त्यांचं कारखाना असेल, संस्था असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, शैक्षणिक संस्था असेल, तो एक दांडगा राजेश टोपेचा अनुभव आहे. त्याचाही या आघाडीला आम्हाला निश्चित फायदा होईल. अर्जुनराव खोतकर की भास्कर आंबेकर? आता हे काय अर्जुनराव अर्जुन खोतकराबद्दल आपण बोलू, ते आम्ही एकत्र गेल्या अनेक वर्षापासून 20-25 वर्षापासून एक फॅमिली रिलेशन त्यांचे आमचे होते. पक्ष आता ते शिंदेकडे गेले, आम्ही मातोश्रीकडे आलो. आणि ते त्यांच्या राजकीय सोयीच्या अनुषंगाने किंबहुना त्यांना काही काही प्रॉब्लेम आपल्याला कल्पना आहे, ईडी वगैरे सगळे काय गोष्टी झाल्या आणि हे सगळं
करणारं कोण आहे, याच्या पाठीमागं कोण आहे आणि हे कोण करतंय, ह्या सगळ्या गोष्टीमुळं त्यांनी शिंदे गट जॉईन केला. शिंदे साहेबांना साथ दिली आणि आम्ही निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांना आणि आम्ही म्हटलो आम्ही मातोश्री सोबत आहेत आणि त्याला कोण्या गोष्टीमुळे तिकडे जावं लागलंय तुम्हाला कल्पनाच आहे. एक आम्हाला भास्करराव आणि मी दोघंही चांगले मित्र आहोत. एकाच दिवशी जिल्हा प्रमुख झालेलो आहे आणि एक आम्ही दोघंही विचारानं एकत्र एकत्र पक्षात काम एक सोबत करत असताना दोघेही जिल्हा प्रमुख, ते काही अर्धा जिल्हा त्यांच्याकडे, अर्धा जिल्हा माझ्याकडे, म्हणून एक जिल्हा पुढे नेण्याच्या दृष्टीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही विचारानं हा जिल्हा पुढे नेतोय संघटनात्मक. आपल्या मतदारसंघात सध्या कानून व्यवस्था याची काय परिस्थिती आहे? नाही, कानून व्यवस्थेबद्दल मी जर सांगाल तर माझे वैयक्तिक आणि प्रखर मत आहे. ह्या सुव्यवस्थेच्या बद्दल झालं तर ह्या जिल्ह्यात पूर्णपणे ज्या पद्धतीनं सुव्यवस्था पाहिजे किंबहुना चांगल्या पद्धतीनं जे एस-पीनं निर्णय करायला पाहिजे, DYSPनं निर्णय करायला पाहिजे किंवा आय-जी साहेबांनी निर्णय करायला पाहिजे, त्या पद्धतीनं सुव्यवस्था आणखी चांगल्या पद्धतीनं असण्याची आवश्यकता आहे, मला असं वैयक्तिक वाटतं. मनोज जरांगे पाटील यांना भेटून आपण या येणाऱ्या निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी काय चर्चा नाही, झाली आहे का? मी आता त्या समाजात जन्माला आलो, मराठा समाजाच्या. मराठा समाजात जन्माला आल्या कारणानं पाटलाला निश्चितच माझी उमेदवारी मला जाहीर झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण पाटलाचे आशीर्वाद घेतले पाहिजे आणि ते आशीर्वाद घेण्यासाठी पाटलाकडे गेलो होतो मी आणि पाटलांना आशीर्वादही दिलेला आहे मला. विधानसभा हे आपापल्या क्षेत्रातल्या लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहे त्याला मांडून सॉल्व्ह करण्याचे एक स्थान आहे, मोठा एक संवैधानिक स्थान आहे. तर मतदारसंघातील मूलभूत सुविधा ज्याच्यावर काम करण्याची गरज आहे आपल्याला असं वाटतं, तर त्याविषयी आपलं काय म्हणणं आहे? ह्या मतदारसंघात महत्त्वाचे 3-4 विषय आहेत की त्याच्यावर काम करण्याची गरज आहे आणि आम्ही निश्चितच लोकांनी मला आशीर्वाद देऊन जर विधानसभेत 100% मला पाठवणारच आहेत असा ठाम माझा विश्वास आहे. आणि मी गेल्यानंतर या मतदारसंघात सिंचनाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, हे 3-4 प्रश्न मेजर आहेत. आमच्याकडे या मतदारसंघात 22.5 गावं लोअर दुधना प्रकल्पात गेलेले आहेत. त्यांच्याही नागरी सुविधेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे. काही भूसंपादनाचा प्रश्न आहे. अनेक प्रश्न या ठिकाणी 2-4 जे आहेत मेजरपैकी त्यांना आम्ही निश्चितच भविष्यात न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि हे प्रश्न या मतदारसंघात मेजर आहेत. आजच्या घडीला विधानसभा असो, लोकसभा असो, कोणताही असे इलेक्शन असो, उभे राहणं, त्याचं बेरीज लावणं, गणित लावणं एवढं सोपं नाही आहे. आपल्या मतदारसंघात 11 उमेदवार उभे आहेत, इच्छुक उमेदवार उभे आहेत. त्यापैकी आपण एक आहात. यापैकी एकही मुस्लिम उमेदवार नाही. याचा नेमका फायदा कोणाला होऊ शकतो असं आपल्याला वाटतं? नाही, आता तुम्हाला देशात माहिती आहे लोकसभा आघाडी देशात लोकसभा निवडणूक कशा झाल्या, त्याच अनुषंगाने ही विधानसभा होणार आहेत महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या. त्याचं कारण आहे, याच्या अगोदरही मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणात लोकसभेला सुद्धा पाठिंबा होता आणि उद्याच्या विधानसभेला सुद्धा मोठ्या प्रमाणात या मराठवाड्यात, महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचा सुद्धा विधानसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच आहे. मग ते मराठवाड्यात कोणतेही महाविकास आघाडीचे उमेदवार असो, मुस्लिम समाज महाराष्ट्रातला या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाजूनच राहणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. युवा सेनाचा एक छोटा कार्यकर्ता ते आज विधानसभा इलेक्शनला एक कॅन्डिडेट यासाठी पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपल्या प्रचारासाठी आता नुकतेच आपल्या क्षेत्रात आले होते. तेव्हाचं वातावरण कसं होता? नाही, तेव्हाचं वातावरण काय, आता पक्षप्रमुख ज्याचं येतात, हा कार्यकर्त्याचा जे एखादा आपला नेता येत असेल तर उत्साह फार मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आणि उत्साह निर्माण झाल्यानंतर कोणालाही वाटतं की आता आपण जे उद्याची होऊ घातलेली ही निवडणूक आहे हिला सर करण्याच्या दृष्टीनं आपण आणखीन उत्साह वाढल्यानं जर 100ची स्पीड असेल तर 200च्या स्पीडनं कार्यकर्ते पळू लागतात आणि तो निश्चितच त्याचा फायदा आम्हाला या मतदारसंघात उद्धव साहेबाच्या सभेमुळे होणारच आहे. शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जालना जिल्ह्यात ही एकमेव सीट, आपण एकमेव उमेदवार त्या पक्षाकडून, याविषयी काय बोलणार आपण? नाही, आता काय माहितीये का, आता महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीत आता बऱ्याच सीटवर डिस्कस, आता जे तिन्ही आघाडीच्या नेत्यानं कोणकोणत्या सीटवर कशा पद्धतीनं मंथन करायचं, कोणती सीट आपण आपला पक्ष जिंकू शकतो तिथं, त्याच्यावरच सर्वे झाले. सर्व आपण आपल्या पक्षानं, तिन्ही पक्षानं सर्वे केले. सर्वे त्याच्या तिन्ही पक्षानं केल्यानंतर परत एक आघाडीचाही संयुक्त एकत्र सर्वे झाला. त्याच्यात कोण मेरिटमध्ये आहे, परत त्याच्यात कोण चांगल्या पद्धतीनं ती सीट जिंकू शकतो, आणि त्याच्यावर आघाडीनं फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. आणि जिथं जिथं सीट म्हणजे तिन्ही महाविकास आघाडीच्या पक्षांनी दिलेत, कोणकोणती जागा जिंकू शकतो ताकदीनं, त्या पक्षाला या ठिकाणी न्याय दिलेला आहे. मतदारसंघातील विकासासाठी आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणार आहात? मतदारसंघात आमच्या मेजर प्रश्न आता रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे. हे 2-4 प्रश्न, शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत, ह्या 4 विषय आम्ही 4 विषय घेऊनच शेतकऱ्यासमोर जातोय. आणि 4 विषय घेऊन शेतकऱ्याचा मोठा इथले विद्यमान आमदार माजी मंत्री लोणीकर यांनी हे सगळे विषयाला बगल दिल्यामुळं, हा मतदारसंघ वाऱ्यावर सोडल्यामुळं, ह्या शेतकऱ्याकडं आणि इथल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्याचा निश्चित आम्हाला फायदा होणार आहे, एवढा आत्मविश्वास मला ह्या निवडणुकीच्या संदर्भात आहे. निवडणुकीत विजयाचे आपले समीकरण काय असणार आहे? निवडणूक ही आम्ही कुठल्याही परिस्थितीत एकतर आमच्या विरोधातले उमेदवार जे बीजेपीचे आहेत ते ह्या मतदारसंघाला न्याय देण्याच्या दृष्टीनं अपेक्षित ठरलेले आहेत. एक, त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे, त्याच्याबद्दल रोष आहे, त्याचा फायदा आम्हाला निश्चित होईल. शेवटी मतदारसंघातल्या जनतेला आपण काय आव्हान करणार आहे? नाही, आम्ही तर काय आवाहन करतो या मतदारसंघातल्या सर्व जनता मायबापांना, की बाबा तुम्ही पहिले विद्यमान आमदारांनी काही या मतदारसंघाचे जे मूलभूत सुविधाचे जे प्रश्न या शेतकऱ्यांचे असतील, मूलभूत सुविधा असतील, अनेक नागरी सुविधा असतील, अनेक शेतकऱ्याचे जिव्हाळ्याचे विषय असतील, हे पूर्णपणे न केल्यामुळंच त्याच्यावर प्रचंड अशी नाराजी आहे. दुसरे बंडखोर उमेदवार आहेत घेतलेजी, त्यांच्यावर बी प्रचंड लोक नाराज आहेत. त्याची बंडखोरी लोकांना पसंत आलेली नाही. लोक त्यांना बोलून दाखवत आहेत की तुम्ही बंडखोरी केली, चूक केलं, तुम्ही इनडायरेक्ट तुम्ही लोणीकरला मदत करतायत का, अशा पद्धतीने जेतलियांना सुद्धा लोक बोलतायत. आणि लोणीकर अपेक्षी ठरलेले ते सगळे या मतदारसंघाचे प्रश्न सोडण्याच्या दृष्टीने. म्हणून आम्ही इथं ही निवडणूक चांगल्या दृष्टीने पुढे नेऊ आणि जिंकू, एवढा विश्वास मला या ठिकाणी आहे. मित्रांनो, ही होती पार्श्वभूमी डिजिटलची शहरी भागातून पुढे येऊन ग्रामीण भागातली ही आपली पहिली मुलाखत. हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले उमेदवार मंठा परतूर विधानसभा क्षेत्रातले A.J. बोराडे. अशा अनेक मुलाखती पार्श्वभूमी डिजिटल परिवार आपल्यासाठी भविष्यामध्ये घेऊन येणार आहे. एकही मुलाखत मिस न झाली पाहिजे यासाठी आत्ताच YouTube वर जाऊन पार्श्वभूमी डिजिटलच्या पब्लिक सब जानना चाहती है या कार्यक्रमा बघण्यासाठी आत्ताच या कार्यक्रमाला सबस्क्राईब करा आणि आयकन बटनला प्रेस करा. धन्यवाद. मी दीपक मोदी, पार्श्वभूमी डिजिटलसाठी. बाबू ये पब्लिक है पब्लिक, ये जो पब्लिक है सब जानना चाहती है, पब्लिक है.